चला बनवूयात सुंदर असं मोरपीस आकाराचं बुकमार्क. हे घे सुंदर असं बुकमार्क. आता तुला बुकचं पेज फोल्ड करायची गरज नाही आहे ना सुंदर? आवडलं ना तुला? चला तर मग बनवूया. यासाठी आपल्याला 3 कलर लागणार आहेत. वूलचे निडल्स लागणार आहेत आणि मी कटर घेतलेला आहे. तुम्हाला जे हवं ते कलर तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला सुरुवातीला बनवायचं आहे तर मॅजिक रिंग आपण 2 पद्धतीने बनवू शकतो. जर आपण ओढून क्लोज करणार असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मॅजिक रिंग बनवू शकता. आणि जर तुम्हाला फक्त मॅजिक रिंग बनवायची आहे छोटीशी, जिथे तुमचं क्लोज होणार नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही चॅनवाली मॅजिक रिंग बनवू शकता. तर इथं मी चेनवाली मॅजिक रिंग बनवणार आहे. त्यासाठी मी 6 चेन बनवून घेतलेल्या आहेत आणि 6 चेननंतर आपल्याला शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायचे आहे, जेणेकरून तिथे आपली मॅजिक रिंग तयार होईल. हे बघा, हे अशी तयार होईल. आता आपल्याला इथं 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन म्हणजेच आपला एक ट्रिपल क्रोशे असणार आहे. हो, मी ट्रिपल क्रोशे बनवून घेत आहे. डबल क्रोशे असतो युजली, पण आपण इथं ट्रिपल क्रोशेचं करणार आहोत. तर मी हे ट्रिपल क्रोशे बनवून घेतलेलं आहे. हा घेतलेला आहे दुसरा ट्रिपल क्रोशे, म्हणजेच आपले 3 चेन हा एक आपला ट्रिपल क्रोशे म्हणून काउंट केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 6 एकूण 7 ट्रिपल क्रोशा आणि 3 चेनवाला एक म्हणजे 7 ट्रिपल क्रोशा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर चला बनवून घेऊयात आपण. एकूण इथे 7 ट्रिपल क्रोशे. हा आपला फायनल ट्रिपल क्रोशे हे झालेलं आहे. तिथं आता आपण इथं 3 चेन घेणार आहोत. 3 चेनचा मध्ये गॅप देणार आहोत आपण, आणि आपण परत 7 ट्रिपल क्रोशे बनवून घेणार आहोत. 3 चेनचा गॅपने तुम्हाला लक्षात येईल आपला पानाचा आकार तयार होईल. पानाचा किंवा मोरपीस, आपण ज्याला पान किंवा मोरपीस असं म्हणू शकतो. हे बघा, असं सुंदरसं मध्ये 3 चेनचा गॅप आहे. वन साईड 7 ट्रिपल क्रोशे आणि दुसऱ्या साईडला 7 ट्रिपल क्रोशे असं आपलं बनलेलं आहे. आता मी यामध्ये मध्यभागी मी स्लिप स्टिच करत आहे. तुम्ही साईडच्या चेनमध्ये सुद्धा स्लिप स्टिच करू शकता, पण मध्यभागी केलं तर एकदम जॉईंट असे वाटेल. आणि इथे धागा कट करून आपण आता इथं दुसरा धागा अटॅच करूया. इथं मी व्हाईट कलर घेतलेला आहे. व्हाईट कलर आता आपण एक तरी तुम्ही नॉट लावून नॉट करून ॲड करू शकता, नाहीतर डायरेक्ट मधून तुम्ही स्लिप स्टिच करू शकता. 1 चेन स्लिप स्टिच तशी. तर हे बघा, असं एक चेन घ्यायची आणि इथे असं स्टिच करून टाकायचं, जॉईंट करून टाकायचं. आणि जो आपला शेवटचा जो ट्रिपल क्रोशा आहे, इकडच्या साईडचा 3 चेनवाला आणि तिकडचा शेवटचा, तिथे आपल्याला 5 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. ते असे 5 हाफ डबल क्रोशे आपण इथे बनवून घेऊयात. 1 हे 2 3 4 आणि हे 5 असं आपण 5 हाफ डबल क्रोशे बनवून घेऊयात. आणि आपल्याला आता जे आपण 6 ट्रिपल क्रोशे बनवलेले होते त्याच्यावरतीच एक्झॅक्ट आपल्याला 6 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. आत्ता आपण 5 हाफ डबल क्रोशे केले, आता आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे आहेत. येस, त्यावरतीच आपण बनवून घ्यायचं आहे. जे चेन दिसेल तुम्हाला वर, त्याच्यावरतीच आपल्याला डबल क्रोशे बनवून घ्यायचं आहे. येस, 4 5 6 असे आपण 6 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत. आता जी चेन आहे, आपण जे गॅप दिलेला आहे, तिथे आपल्याला एक डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे आणि एक ट्रिपल क्रोशे. तर तिथे आपले 2 खांब असे तयार झालेले दिसतील. लीवचा आकार ऑटोमॅटिक यायला स्टार्ट होईल. तर परत आपल्याला इथं 3 चेनचा गॅप द्यायचा आहे. 1 2 3 आणि परत एक ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. ट्रिपल क्रोशे कसं बनवायचं आहे
ते पण तुम्ही बघू शकता. डबल एकदा आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे अशी. हे झालं आपलं एक ट्रिपल क्रोशे आणि एक डबल क्रोशे. आणि जे परत आपले जे खालचे मागचे 6 हे आहेत ट्रिपल क्रोशे, त्यावरतीच आपल्याला 6 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. आणि शेवटचा जो ट्रिपल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला 5 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. चला बनवूयात. हे आपले 6 डबल क्रोशे बनवून झालेले आहेत. आता आपण इथं शेवटच्या ह्याच्यामध्ये 5 हाफ डबल क्रोशे बनवूयात. 3 4 5 असे 5 आपण हाफ डबल क्रोशे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायला लागलेला आहे. पानाचा आकार येत चाललेला आहे. आता इथे आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच करून आपण इथे कट करून घेऊ आणि आपण इथे दुसरा कलर जॉईन करणार. जो हा धागा आपण कट केलेला आहे तो तुम्ही पुढच्या काम करताना तुम्ही त्यामध्ये जॉईंट करून घेऊ शकता. आता मी इथे येल्लो कलर दाखवला होता, घेणार होता, पण येल्लोपेक्षा ग्रीन कलर फरमाईश होती म्हणून मी ग्रीन कलर घेतलेला आहे. हे बघा, आता इथे मी नॉट लावून घेतलेले आहे, म्हणजे स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. आता जॉईंट झालेलं आहे. आता आपले जे हाफ डबल क्रोशे 5 हाफ डबल क्रोशे होते त्यावरती आता आपल्याला 5 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. येस, इथे आता आपण सिंगल क्रोशे करणार आहोत. हे बघा, इथं 2 झालेले आहेत, 3 4 5. मग 5 हाफ डबल क्रोशे, 5 हाफ डबल परत सिंगल क्रोशे. जे 6 डबल क्रोशे होते त्यावरती आपल्याला सिंगल क्रोशे करायचे आहे. 3-3चा गॅपमध्ये, 3 चेनचा मध्ये गॅप देऊन. हे बघा, असं बनवून घ्यायचं. 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन, 3 चेन सिंगल क्रोशे, असं आपल्याला कंटिन्यू बनवून घ्यायचं आहे 6 डबल क्रोशेवरतीच. आणि जो आपल्याकडे 3 चेनचा मध्ये आपण गॅप दिलेला होता तिथे आपण एक डबल क्रोशे बनवून घेणार आहोत. आता जो 3 चेन करून घेतले आपण आणि जो डबल क्रोशे आहे त्यावरतीच आपल्याला त्या डबल क्रोशे आणि ट्रिपल क्रोशेच्या मिडलमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. आणि 3 चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे असं आणि एक ट्रिपल क्रोशे. हे असं ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया. इथे आपल्याला आता लीव्हच्या आकारासाठी आपण 6 चेन बनवून घेणार आहोत. 6 चेन बनवून शेवटच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे, जेणेकरून लीव्सचा असा आकार तयार होईल. हे बघा असं. आणि त्यानंतर आपल्याला ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. 3 चेनच्या गॅपमध्येच एक ट्रिपल क्रोशे आणि एक डबल क्रोशे. आणि जो आपण व्हाईट कलरचा ट्रिपल क्रोशे केलेला होता त्याच्या मिडलमध्ये एक डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. आणि परत 3 चेन आणि परत सिंगल क्रोशे, असं सिंगल स्टिच करायचं आहे. 3 चेन सिंगल स्टिच, 3 चेन सिंगल स्टिच असं करत आपण जे 6 डबल क्रोशे केले होते त्यावरती असं कंप्लीट करून घ्यायचं. हे बघा, मस्त असा आकार बनलेला आहे. आता जे आपण 5 हाफ डबल क्रोशे बनवून घेतले होते त्यामध्ये स्लिप स्टिच करायचे आहे आपल्याला. असं सिंगल क्रोशे असं बनवून घ्यायचं आहे. 5 सिंगल क्रोशे बनवून घेऊ. आपल्याला पण आता जी मी व्हाईट कलरचा धागा मिडलमध्ये
स्लिप स्टिच केला होता, पण जो आता ग्रीन कलरचा धागा आहे तो साईडच्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून काय होईल ना, जे मी चेन बनवणार आहे ते दोन्ही मिडलमध्ये दिसून येईल, म्हणजे एक साईड होणार नाही, असं मिडलमध्ये दिसून येणार. हे जे बनवलेली चेन आहे ना ती एक साईड अशी दिसणार नाही. पलीकडच्या चेनमध्ये स्लिप स्टिच केल्यावरती आता इथे आपण असं स्लिप स्टिच करून घेऊयात साईडच्या ह्याच्यामध्ये. ओके, येस. आणि इथे मी 16 चेन, टोटल 16 चेन बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर. जे बॅक साईड आपण उरलेले धागे आहेत त्याचे नॉट करून त्याला आपण एक्स्ट्रा धागा कट करून घेऊयात. इथे मी आता 16 चेन बनवून घेणार आहे. मिडलमध्ये पण बनवू शकता तुम्ही, पण मी धागा न कट करता, धागा कट करून मिडलमध्ये स्लिप स्टिच करून चेन बनवू शकता. मी इथे धागा कट केलेला नाही, तोच धागा साईड स्लिप स्टिच करून इथे मी 16 चेन बनवून घेतलेले आहेत. 16 चेन बनवून घेतलेले आहेत कारण मला जास्त लांब पाहिजे नव्हतं. तुम्हाला जसं लांब पाहिजे त्यानुसार तुम्ही चेन ॲड करू शकता. हे बघा असं किती सुंदर दिसतं हे, असं जे बुकमध्ये असे ठेवता येईल. असं मी आता इथे जे आपण 16 चेन बनवलेली आहे ती फर्स्ट चेन सोडून आपल्याला सेकंड जी 15 नंबरची जी चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. त्याचा असा राऊंड बनवून घ्यायचा आहे डबल क्रोशेचा, जेणेकरून जी शेवटचा भाग आहे त्याला पॉम किंवा जे आपण काही एक्स्ट्रा हे लावतो ते लावायची गरज नाही आहे. आपण याचाच असं एक गोंडा तयार करून घेतल्यासारखा घेणार आहोत. असं गोल असा डबल, हे जे डबल क्रोशे बनवलेले आहेत अशाच टाईपचे. इथे मी 7 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत आणि साईडचा जो एक डबल क्रोशे आहे त्याच्या फर्स्ट चेनमध्ये मी स्लिप स्टिच करून घेतलेले आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे. तिथे आपण धागा कट करून घेऊया आणि जो उरलेला धागा आहे तो मध्ये अटॅच करून टाकायचा. हे बघा असं असं मस्त दिसतंय ना, सुंदरसं असं परफेक्ट. जे साईडचा धागा होता मागचा तो मी इथं नॉट लावून एक्स्ट्रा धागा कट करून घेतलेला आहे आणि जो इथं उरला होता एक्स्ट्रा त्या असं आपण चेनमध्ये ॲड करून टाकलेला आहे. एक्स्ट्रा धागा असा कुठं दिसणार पण नाही आणि तुम्ही कुणालाही हा बुकमार्क गिफ्ट केला त्यांना नक्की आवडेल. हे बघा बॅक साईडचा आणि फ्रंट साईड काहीच फरक नाही आहे. हे बघा बॅक साईड आणि हे बघा फ्रंट साईड सेम टू सेम आहे. असे बुकमार्क्स तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला, कोणालाही गिफ्ट करू शकता. असं वापरू शकता किंवा मग असं यूजमध्ये ठेवून असंही वापरू शकता. तर मी असे बरेचसे बनवून घेतलेले आहे जे की मी माझ्या फ्रेंड्सना गिफ्ट करणार आहे. वाव, सुंदर असं लीव तयार झालेलं आहे. मोरपीस तुम्ही म्हणू शकता याला. बघू शकता किती सुंदर असं. वाव, थँक्यू.